बातमी स्वारगेटची आहे। स्वारगेटमधील महिला अत्याचार प्रकरण आणि 15 दिवसानंतरही एसटी विभागानं समितीच नेमलेली नाहीये। महत्त्वाची बातमी, परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला एसटीच्या सुरक्षा विभागानं वाटाण्याच्या अक्षता दाखवलेल्या आहेत। चौकशी समिती नेमून 7 दिवसात अहवाल देण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निर्देश दिलेले होते, पण ते केवळ कागदावरच राहिलेत। एसटीच्या सुरक्षा दक्षता खात्याचा हा हलगर्जीपणा पाहायला मिळतोय। पंधरा दिवसानंतरही एसटी विभागानं अद्याप स्वारगेटच्या या घटनेनंतर समितीच नेमलेली नाहीये। एसटी सुरक्षा विभागाची मंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? समिती नेमण्याचे निर्देश दिलेले होते, पण निर्देश केवळ कागदावरच। निश्चित लागवी जर आपण या संदर्भात माहिती घेतली असेल तर स्वारगेट घटना ही सर्वात दुर्दैवी घटना मानली जाते आणि एसटी महामंडळासाठी आणि याच वेळी महिला प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करण्याचे आदेश आहेत ते प्रताप सरनाईक यांनी दिलेले होते। एवढंच नाही तर स्वतः त्यांनी या संदर्भात सांगितलेलं होतं की महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना कुठेही या संदर्भात कुठल्याही डेपोमध्ये आता यापुढे अशा प्रकारची चूक होता कामा नये आणि दुसऱ्या सुरक्षा रक्षकांना नेमण्याचीही मागणी संबंधित सुरक्षा रक्षक मंडळाला करावी असे निर्देश त्यांनी दिलेले होते आणि या प्रकरणाचा सविस्तर अहवाल आहे तो 7 दिवसामध्ये सादर करण्याच्या सूचना सरनाईक यांनी दिलेल्या होत्या। मात्र आता जी माहिती समोर येते जवळपास 15 दिवस झाले या संदर्भात समितीच नेमलेली नाहीये, त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत एसटी महामंडळ अद्यापही कुठेतरी हलगर्जीपणा दाखवताना पाहायला मिळत आहे। लागवी निश्चित चेतन, या सगळ्या संदर्भात सरनाईकांना हा मुद्दा आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानं विचारला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। चौकशी समिती नेमली होती तरी अद्यापही या सगळ्या संदर्भात मंत्र्यांनाच या ठिकाणी विभागाच्या मंत्र्यांनाच समिती गांभीर्यानं घेत नाहीये। एसटी विभाग गांभीर्यानं घेताना दिसत नाहीये, तर इतरांचं काय म्हणावं? निश्चित लागवी, कारण जी सुरक्षा दक्षता समिती असते यामार्फत एक विशेष चौकशी समिती नेमण्यासाठी प्रताप सरनाईक यांचं म्हणणं होतं आणि जर काही लूपहोल्स असतील तर ते लूपहोल्स दूर करण्यासाठी या समितीच्या अहवालामध्ये सुद्धा आपल्याला मार्गदर्शक सूचना देण्यात येतात। दुसरी महत्वाची गोष्ट, या प्रकरणाशी संबंधित आणि निगडीत असलेले वेगवेगळे विभाग असतील, अधिकारी असतील, त्यांच्याकडूनही ज्या चुका झालेल्या असतील तर संबंधित दोषींवर ही कारवाई करण्याची गरज आहे, कारण फक्त सुरक्षा मंडळाच्या सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यापुरता हा मुद्दा मर्यादित नव्हता, कारण एसटी महामंडळाची सुद्धा तितकीच जबाबदारी होती, कारण एसटीच्या परिसरामध्ये ही घटना घडलेली होती। त्यामुळे अशा प्रकारे प्रवाशांची जर जबाबदारी घ्यायची असेल तर कुठल्या तरी सुरक्षा रक्षक मंडळावरती फक्त जबाबदारी ठोकून चालणार नाही, तर संबंधित एसटी कर्मचाऱ्यांवरती आणि अधिकाऱ्यांवरती सुद्धा त्याच प्रकारची कठोर कारवाई करण्याची गरज सरनाईक यांनी व्यक्त केलेली होती, जेणेकरून पुन्हा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची घटना घडणार नाही आणि प्रत्येक आगारामध्ये अशा प्रकारची खबरदारी घेतली जाईल यापुढे। मात्र या संदर्भात किंवा आपल्या स्वतःच्याच कर्मचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम आहे ते एसटी महामंडळ करताना पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच कुठेतरी ही चौकशी समिती नेमण्यातही दिरंगाई होताना आपल्याला पाहायला मिळते। परिणामी एसटी महामंडळ लोकशाहीच्या बातमीनंतर तरी आता ही समिती नेमणार का आणि समिती नेमण्यामध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती आता प्रताप सरनाईक असतील किंवा सरकार असेल हे काय कारवाई करणार हेही पाहावं लागेल। लागवी निश्चित चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। एसटी सुरक्षा विभागाची मंत्र्यांच्या आदेशाला तिलांजली आहे। चौकशी समिती नेमून 7 दिवसात अहवाल देण्याचे मंत्री महोदयांनी निर्देश दिलेले होते, पण स्वारगेटच्या प्रकरणावर अद्याप समिती नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।